फुल हँड दुल्हन मेहंदी. मेहंदी ही राजस्थानी मेहंदी आहे. ही मेहंदी हाताच्या फुल हँड मेहंदी काढल्या जातात. अरेबियन मेहंदी हाताच्या कोपऱ्यापासून बोटापर्यंत पुढे मागे काढली जाते. या मेहंदीत दुल्हा दुल्हन, तुतारीला, गणपती. ही मेहंदी डोक्याला, हाताला, पायाला थंड राहण्यासाठी खूप मदत करते आणि डोक्याला मेहंदी लावल्याने खूप चांगले आपले केस राहते आणि पायाला देखील थंडावा मिळतो. उन्हाळ्यामध्ये पायाला मेहंदी लावल्याने आपल्या पायाची जळजळपणा खूप कमी होते आणि हाताला पण लावल्याने थंडावा येते. कोणतेही फंक्शन असो किंवा कोणतेही लग्न, ईद, रिसेप्शन, लग्न आणि नवीन दिवाळी, बर्थडे, कोणतेही सेलिब्रेशन असो, ही मेहंदी आपण आपल्या हाताला लावतो आणि त्याच्यामुळे एक सौंदर्य आपल्याला मिळते. मेहंदीमुळे आपले केस पांढरे होत असेल तर आपण मेहंदी लावते. ज्यांना जशी आपली आवड राहते केसांच्यासाठी, कोणी लाल मेहंदी, काळी मेहंदी अशी केसाला लावू शकते. त्याच्यामुळे सौंदर्याला अधिक चांगलं दिसते. माणसं सुद्धा केसाला, शेविंगला आपले केस पांढरे होत असेल तर लावून आपले सौंदर्य वाढवतात. आपण हातावर सुद्धा नवीन प्रकारची मेहंदी लावतो. अरेबियन मेहंदी, बेंगल मेहंदी, फुल हँड मेहंदी, दुल्हन मेहंदी अशी नवीन प्रकारच्या कंगन मेहंदी अशी मेहंदीची आपण नवीन मेहंद्या लावून हाताला सुंदर अशी मेहंदी लावून छान दिसते. दुल्हन मेहंदीला फुल हँड खूप ब्युटिफुल सुंदर असे इजी नवीन मेहंदी काढल्या जाते. रोज मेहंदी असे स्टिकर आता नवीन मेहंदीचे ऑनलाईन मेहंदी भेटत आहे. ते स्टिकर मिशोवर, फ्लिपकार्टवर भेटू शकतात. आपल्याला ते घेऊन तसेच चिपकून त्याच्यावर मेहंदी ब्रश फिरून लावू शकतो आणि आपोआप ते स्टिकर काढून आपल्याला जशी पाहिजे तशी मेहंदी आपल्याला मिळू शकते हातावर आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप कमी वेळ वाचतो आणि ते स्टिकर सुद्धा तुम्हाला कमी रुपयात भेटू शकते आणि ते स्टिकर तुम्हाला 200-150 आपापल्याप्रमाणे फुल हँड, दुल्हन मेहंदी असे पाहून तुम्हाला पाहू शकतात. कसे तुम्हाला हात पाहिजे त्याच्यानुसार तुम्हाला त्याची प्राईस मिळू शकते, कमी जास्त होऊ शकते. ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता लावायला हातावर. ते स्टिकर तुम्हाला कोणते कार्यक्रम, दुल्हन मेहंदीला सुद्धा तुम्ही वापरू शकता. ते स्टिकर खूप छान आहे. एकदा वापरून बघा आणि तुम्ही कोणा लग्नाला चांगल्या जरी जात असेल रिसेप्शनला, ते स्टिकर तुम्ही लावू शकता. त्याच्यामुळे खूप सुंदर मेहंदी तुम्हाला काढता येत नसेल तर स्टिकर लावूनही सुद्धा तुम्ही खूप छान दिसू शकतात मेहंदीचे हात. मी पहिल्यांदाच व्हॉइस रेकॉर्डिंग करत आहे, त्याच्यामुळे माझंही मागं पुढं होऊ शकते. तरी मी प्रयत्न करत आहे की बोलण्याचा सराव पण होत आहे माझा. मी बोलत आहे पण माझं पहिल्यांदाच आहे ही मेहंदीबद्दल विषय आणण्याचा. मला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा प्लीज.